100% टाइल्स, ओरिएंट बेल टाइल्स. नमस्कार, मी आकांक्षा जावडेकर. सरत्या आठवड्यात महाराष्ट्राच्या दृष्टीने कोणते महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले, कोणते महत्त्वाचे कार्यक्रम पार पडले आणि कोणत्या बातम्यांनी वेधलं राज्याचं लक्ष, हे सगळं जाणून घेणार आहोत महासप्ताह या आमच्या महाराष्ट्र विशेष बुलेटिनमधून. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या वतीनं उभारण्यात येणाऱ्या लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण संस्था प्रकल्पाचं भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते पार पडलं. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाचं संपूर्ण काम SRAनं जुलै 2029 पर्यंत पूर्ण करावं असे निर्देश देत या स्मारकाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येईल, असं देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. मी SRAला हे सांगितलेलं आहे की त्यांनी 4 वर्षात याचं काम पूर्ण करायचं ठरवलं आहे, पण मी त्यांना डेडलाईन दिली आहे की 3 वर्षामध्ये हे काम त्यांनी पूर्ण केलं पाहिजे. अनेक वर्षापासून लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचं चिरागनगरचं जे घर आहे तिथे एक मोठं स्मारक व्हावं ही मागणी होती, ती आमच्या सरकारने पूर्ण केलेली आहे. अतिशय सुंदर आणि भव्य स्मारक आम्ही तयार करतो. आता बातमी आहे मुंबईतून. राज्य सरकारकडून ड्रग्ज फ्री मुंबई या नशामुक्ती जनजागृती अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते पार पडलं. ड्रग्ज विरोधात सर्वांनी मिळून काम केल्यास पुढील 3 ते 4 वर्षात ड्रग्ज फ्री मुंबई, ड्रग्ज फ्री महाराष्ट्र आणि नशामुक्त भारत साकार होईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. तुम्ही सर्वांनी शपथ घेतली आहे. शपथ म्हणजे औपचारिकता नाही आहे. शपथ म्हणजे एक असं बंधन आहे की जे बंधन तुम्ही स्वतःसोबत बांधलेलं आहे, जे बंधन तुम्ही स्वतःला सांगितलं आहे. अरे माणूस इतरांसमोर खोटं बोलू शकतो, पण स्वतःशी खोटं बोलू शकत नाही, स्वतःच्या मनाशी खोटं बोलू शकत नाही. आणि म्हणून आज जी शपथ घेतली आहे, ती शपथ घेतली तर ती निभवायची देखील तुम्हाला सगळ्यांना आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते मुंबईमध्ये SPRJ कन्याशाळा ट्रस्टच्या इम्पॉवरिंग हर फ्युचर या उपक्रमाअंतर्गत 1000 मुलींना सुकन्या समृद्धी योजना आणि NPS वात्सल्य योजनेअंतर्गत 2 कोटी रुपयांच्या धनादेशाचं वितरण करण्यात आलं. या उपक्रमाअंतर्गत प्रत्येक पात्र मुलीच्या खात्यामध्ये 20,000 रुपयांची वार्षिक गुंतवणूक पुढील 10 वर्ष केली जाणार आहे. बेटी बचाओ बेटी पढाओच्या संकल्पनेला बळ देत त्यांच्या शिक्षण, सक्षमीकरण आणि आर्थिक भवितव्यासाठी हा महत्त्वाचा उपक्रम असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. पुढची बातमी आहे ठाणे जिल्ह्यातून. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ठाणे सिव्हिल रुग्णालयाच्या कामाचा आढावा घेत फास्ट ट्रॅक पद्धतीनं प्रकल्प पूर्ण करण्याचे निर्देश दिले. 900 खाटांचं अत्याधुनिक जिल्हा सामान्य रुग्णालय, महिला बाल रुग्णालय, सुपर स्पेशालिटी रुग्णालय लवकर सुरू करण्यासाठी वीज जोडणी, वैद्यकीय उपकरणांची खरेदी आणि स्वच्छतेची कामं तातडीनं पूर्ण करण्यास सांगितलंय. रुग्णालयासाठी मंजूर 1078 नवीन पदांची भरती प्रक्रिया गतिमान करण्याचे निर्देश देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या विशेष बैठकीत दिले. वळूयात पुढच्या बातमीकडे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अमरावती जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीचा दूरध्वनीवरून सविस्तर आढावा घेतला. यावेळी त्यांनी अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून जिल्ह्यातील सद्यस्थिती, मदत, त्याचबरोबर बचाव कार्याची माहिती जाणून घेतली. नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य, तातडीनं मदत पोहोचवावी, कोणतीही जीवित किंवा वित्तहानी होऊ नये, त्याचबरोबर आवश्यक त्या सर्व उपाययोजना अत्यंत सतर्कतेनं राबवाव्यात, अशा स्पष्ट सूचना देखील उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी प्रशासनाला दिल्या. खूपच पाऊस झाल्याचं कळतंय आणि 30 ते 25 गावाचा संपर्क होत नाही असं कळतंय. तर रात्रभरापासून पूर्ण कंटिन्युअस ह्याच्यातच आहे. एकाच गावाचा फक्त संपर्क तुटलेला. बरं, मग तिकडचा संपर्क म्हणजे होतोय का, म्हणजे फोन बिल लागतायत का? तिथे जाणारे दोन्ही रस्ते ते पाण्याखाली गेले. काळजी घ्या, सगळ्यांची नागरिकांची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्या आपण सगळं. ओके, आणि काही लागलं तर फोन करा प्लीज. आणि या बातमीसह बुलेटिनमध्ये वेळ झाली येथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ABP माझा.
आपण पाहत आहात एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.